हे गाईज हाय. आज आम्हाला जेवण बनवायचा इतकाच कंटाळा आला होता ना, म्हणून आम्ही गेलो होतो सूर्यामंगल रेस्टॉरंटला जेवायला. हे एक बेस्ट प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे जिथे खूप वेगवेगळ्या थाळ्या असतात. आणि इतकाच कंटाळा आला होता. आज संडे पण होता. म्हटलं चला जाऊ बाहेर जेवायला. हॉटेलमध्ये गेलो. थँक गॉड आज वेटिंग नव्हतं लागलं आणि आम्हाला आमचा टेबल लगेच भेटला. नुकतंच जाऊन टेबलवरती बसते तोपर्यंत त्याने वाढायलाही चालू केलं आणि स्टार्टिंग झाली स्टार्टरने. स्टार्टरमध्ये आम्हाला होतं ग्रीन चटणी, पुन्हा सॉस, रायता, याच्यामध्ये 2 कोफ्त्याचे प्रकार होते, पुन्हा ढोकळा होता. असं खूप मेनू होता. खरं तर इथं रोज वेगवेगळ्या थाळ्या असतात. आज आम्हाला जी थाळी होती त्याच्यामध्ये आम्हाला दालबाटी चूरमा होता, पनीर होतं, मिक्स व्हेजिटेबल भाजी होती, मसाला आलू होता, गट्टे की सब्जी होती, कढी आणि पकोडा होता आणि वरण होतं. आणि त्याच्यानंतर मेन राहिलं म्हणजे कोणतं स्वीट डिश राहिली जी माझी खूप फेवरेट आहे, मूग दाल का हलवा, जो मला खूप आवडतो. आणि सगळं अनलिमिटेड होतं. याच्या संगे पुरी होती, पुन्हा रोटी होती. त्यामुळे खूपच छान कॉम्बिनेशन होतं हे सगळं. आणि सगळं अनलिमिटेड असल्यामुळे तर आपल्याला जे हवं आहे ते आपण एन्जॉय करू शकत होतो. आणि इथलं सगळ्यात चांगली गोष्ट मला ही आवडली की इथे आग्रह करून करून आपल्याला म्हणजे वाढतात. म्हणजे जसं आपण पाहुण्यांना घरी वाढतो त्या टाईपमध्ये त्यांचं जेस्चर होतं. आणि हॉटेल एकदम क्लीन आहे, हायजीन खूप मेंटेन केलं आहे. आणि ते प्रत्येक वारी वेगवेगळ्या थाळ्या असतात. आणि जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी तर बेस्टच हॉटेल आहे हे. आणि नॉन व्हेजिटेरियन जरी असतील तरी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान थाळी बेस हॉटेल आहे. आणि थाळी जास्त महाग पण नाही. पूर्ण जेव्हा ताट पूर्ण वाढलं जाईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की सगळे पदार्थ आणि ताट एकदम गच्च भरलं जातं. मला तर इतकीच भूक लागली होती ते जेव्हा वाढत होते तेव्हा बघूनच माझ्या जिभेला पाणी सुटलं होतं. असं वाटत होतं कधी एकदा मी स्टार्ट करते. हे जे ताट दिसतंय ना ते संपूर्ण डिश दिसत असते तुम्हाला. हे संपूर्ण ताट आहे वाढल्यानंतरचं. बघा तुम्ही बघा ना, तुम्हाला पण आलं ना तुमच्या जिभेला पाणी, तुम्हाला पण भूक लागली ना हे बघून. मी जे स्टार्टिंग केलं मला असं वाटलं आता मला संपत आहे की नाही संपत आहे, पण खूपच छान एकदाचं सगळं संपलं माझं. त्याच्यानंतर आम्ही तिथला थोडासा ॲम्बियन्स बघितला, तिथल्या वेगवेगळ्या थाळ्यांची इन्फॉर्मेशन घेतली आणि त्याच्यानंतर गेलो काउंटरवरती बिल पे वगैरे केलं. जास्त काय बिल नाही झालं. पर पर्सन 400 रुपये आहे इथे. खूप छान हॉटेल आहे. तुम्ही पण एकदा भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.